नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2024 तर्फा जेव्हापासून पहिली लिस्ट जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएसची एकदम हाय गेलेली आहे 96च्या वरती, तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारीखपर्यंत या ठिकाणी लागणार आहे, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर आता कटअप जे विद्यार्थी मित्रांनो कमी जाणार आहे त्याचं सुद्धा मी तुम्हाला सोमवार कारण सांगणार आहे. त्याचबरोबर जे या सर्व डिव्हिजनचा कटअप किती लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. अहमदनगर डिव्हिजन झाला, अकोला डिव्हिजन झाला, अमरावती डिव्हिजन, संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मुफसिल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व जिल्ह्याचा कटअप किती लागणार आहे. एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या सर्व कॅटेगरीचा दुसऱ्या लिस्टचा कटअप किती जाणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे. सेफ झोन काय असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्यांना 60%, 70%, 80%, 90% तर अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टमध्ये लागणार आहे आणि किती लिस्ट याच्या लागणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला याबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट मी तुम्हाला एक जे क्लिअर करून घेतो की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट आतापर्यंत कोणी लागली आणि कधी लागणार आहे. तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जे हिंदी स्टेट आहे जसं उत्तर प्रदेश झालं, बिहार झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी छत्तीसगड वगैरे झालं, त्याचबरोबर जे मध्य प्रदेश झालं, ठीक आहे, त्याचबरोबर हरियाणा झालं, पंजाब झालं, दिल्ली झालं, हे जे हिंदी स्टेट आहे तर ह्या हिंदी स्टेटमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म जास्त आलेले आहे. त्यामुळे जे काय होतं की सर्व्हर जे विद्यार्थी मित्रांनो ते डाऊन होत आहे, ठीक आहे, सर्व्हरचा त्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम जे विद्यार्थी मित्रांनो ते टेक्निकली प्रॉब्लेम ते येत आहे, ठीक आहे, आणि लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो तुमची लिस्ट सुद्धा लागणार आहे. तर ह्या कारणानं सर्व्हरच्या जे विद्यार्थी मित्रांनो ते लिस्ट आतापर्यंत लागलेली नाही आहे, ठीक आहे, कारण की जास्त फॉर्म आलेले आहे तर त्यांचं ते काम चालू आहे, ठीक आहे. तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे तर पहा 20 सप्टेंबरपर्यंत ही लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि कधी येऊ शकते, आजही येऊ शकते, उद्या येऊ शकते, ठीक आहे. तर 20 सप्टेंबरपर्यंत ही दुसरी लिस्ट जे तुमची लागणार आहे सेकंड लिस्ट, ठीक आहे. तर हे झालं तुमचं क्लिअर आता, ठीक आहे. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या लिस्टमध्ये भरपूर मुलांनी फर्जीवाडा या ठिकाणी केलेला आहे, कारण की भरपूर मुले ज्यांना 100 मार्क्स पडले ते मुलं बाहेर झालेले आहे, कारण की त्यांनी फर्जीवाडा केलेला आहे. तुम्हीच सांगा 100 पैकी 100 मुलांना पडते का मार्क? एक तरी पॉईंट तरी त्याचा कमी होईल, ठीक आहे. 99 तरी मान्य करतो, पण 100 पैकी 100 मुलांना त्या रिझल्टमध्ये नाव आहे प्रत्येक डिव्हिजनमध्ये, ठीक आहे. तर काय झालं की मुलांनी फर्जी माहिती त्यामध्ये टाकली आहे, फर्जी माहिती मुलांनी भरलेली आहे फॉर्म भरताना, आणि ते सर्व मुले आता बाहेर झालेले आहे. त्यामुळेच पहिला कटअप जे विद्यार्थी मित्रांनो एकदम हाय गेलेला आहे. आणि जवळपास जे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जास्त मुले या ठिकाणी बाहेर झालेले आहे, ठीक आहे. जास्त मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे, जास्त मुलांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं नाही आहे, ठीक आहे. कारण की काय की विद्यार्थी मित्रांनो त्यांनी फर्जीवाडा त्या ठिकाणी केलेला आहे, ठीक आहे. तर फर्जीवाडा केल्यामुळे जे ते त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो बाहेर काढण्यात आला आणि त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकदम जे विद्यार्थी मित्रांनो बारकाईने त्या ठिकाणी तपासल्या जात आहे, ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे एकदम तर दुसरी लिस्ट जे विद्यार्थी मित्रांनो कमी जाणार आहे, घसरणार आहे, ठीक आहे. आणि ज्यांचं सुद्धा पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो खसून द्यायचं नाही, टेन्शन नाही घ्यायचं आहे, तुम्हाला संयम ठेवायचा आहे. कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची एकच लिस्ट लागणार नाही, जवळपास 7-8 लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, 6-7-8 लिस्ट ह्या लागणार आहे, ठीक आहे. आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत ह्या लिस्ट जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर पहा या ठिकाणी काय की पहिली लिस्ट जे एकदम हाय गेलेली आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची, ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला जे संयम ठेवायचा आहे, ठीक आहे. आता ज्यांना 60%, 70%, 80%, 90% तर ह्या विद्यार्थ्यांचं कोणत्या लिस्टमध्ये सिलेक्शन होणार आहे हे मी तुम्हाला क्लिअर करून देतो. तर ज्यांना सुद्धा 60%, 70%, 80%, 90% अशा विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे एक तर 4थ्या लिस्टमध्ये लागणार आहे आणि किंवा मग 7व्या लिस्टमध्ये लागणार आहे, ठीक आहे, शेवटला, ठीक आहे. पण तुम्हाला सांगतो सर्वात डिव्हिजनचा लागणार नाही, एकट दुक्कट ठिकाणी ज्या विद्यार्थी
मित्रांनो हा एवढा कट ऑफ जाणार आहे। ठीक आहे, सर्व डिव्हिजनचा एवढा कट ऑफ जाणार नाही। ठीक आहे, ज्या ठिकाणी कमी अर्ज आले असेल तर तिथला ज्या विद्यार्थी मित्रांनो एवढा कट ऑफ जाऊ शकतो। ठीक आहे, ज्या ठिकाणी मुलांनी फॉर्मच भरले नाही तर त्या ठिकाणी जे कट ऑफ हा 60-70% 80-90 पर्यंत जाऊ शकतो। ठीक आहे, एवढा सेफ झोन त्या ठिकाणी असणार आहे 4थ्या ते 7व्या लिस्टमध्ये। ठीक आहे, तर आता ज्या विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ किती जाणार आहे ह्या सर्व डिव्हिजनचा मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो दुसऱ्या लिस्टचा। ठीक आहे, तर दुसरी जी लिस्ट आहे आता अहमदनगर आहे आणि अकोला आहे, तर ह्या दोन ठिकाणचा जो कट ऑफ जाणार आहे दुसऱ्या लिस्टचा तर तो जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा असाल तर 92 पर्यंत जाणार आहे। ठीक आहे, अमरावती डिव्हिजन, संभाजीनगर डिव्हिजन आणि बारामती ह्या 3 ठिकाणचा जो कट ऑफ जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 93-94 पर्यंत जागा आहे जाणार आहे कट ऑफ, कारण की कमी जागा आहे त्यामुळे जास्त फॉर्म या ठिकाणी आलेले आहे। ठीक आहे, 93 ते 94 पर्यंत या ठिकाणी होऊन जाणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बीड आणि भुसावळ बुलढाणा हे 3 ठिकाणे, बीड झाला, भुसावळ, बुलढाणा या 3 ठिकाणचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा जो जाणार आहे तर हा जवळपास 92 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन आणि धुळे डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आणि धुळे डिव्हिजनचा सुद्धा 92 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर। त्यानंतर गोवा डिव्हिजनचा कमी जाण्याची शक्यता आहे, 90-91 पर्यंत जाऊ शकतो SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा। ठीक आहे, त्यानंतर जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे आणि कोल्हापूर डिव्हिजन आहे, या 3 ठिकाणचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 92-93 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर मालेगाव आहे, मुंबई सिटी नॉर्थ आहे, त्याचबरोबर मुंबई सिटी साऊथ आहे, तर या ठिकाणचा जो कट ऑफ आहे हा 94 पर्यंत जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर। नागपूर सिटी आहे, नागपूर मोफसिल आहे, तर या 2 ठिकाणचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा 92-93 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर नांदेड डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजन आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे, तर या 3 ठिकाणचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 92-93 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर उस्मानाबाद आहे, पालघर आहे, उस्मानाबाद आणि पालघर डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 92 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर पंढरपूर, परभणी, पुणे या 3 ठिकाणचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS कॅटेगरीचे असाल 92-93 पर्यंत जाणार आहे। पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसूल, पुणे मोफसूलचा जरी दराचा 92 पर्यंत जाऊ शकतो, पण पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे या ठिकाणचा कट ऑफ जवळपास 93-94 पर्यंत जाऊ शकतं, कारण की जागा कमी आहे, जास्त अर्ज आलेली आहे आणि नागपूर मोफसूलमध्ये बऱ्यापैकी जागा त्या ठिकाणी 100-150 जागा सर्व कॅटेगरी मिळून। ठीक आहे, त्यानंतर पहा रायगड आणि रत्नागिरी, रायगड आणि रत्नागिरीचा जो कट ऑफ जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार हा 91 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर मिरज आहे, भुसावळ आहे, सांगली आहे, तर या 3 ठिकाणी सुद्धा 91-92 पर्यंत जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर। त्यानंतर पहा जे सांगली आहे, सांगली झालं, सातारा झालं, श्रीरामपूर झालं, सांगली, सातारा, श्रीरामपूर, मिरज, भुसावळ या ठिकाणचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 92-93 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग आणि सोलापूर आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आणि सोलापूर डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे हा जवळपास 93 पर्यंत जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर। त्यानंतर ठाणे, त्याचबरोबर वर्धा आहे, ठाणे आणि वर्धा ठिकाणचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा 92-93 पर्यंत जाणार आहे। कमी अर्ज आले, जास्त जागा त्या ठिकाणी म्हणजे कमी जागा आहे, जास्त अर्ज आलेले। ठीक आहे, त्यानंतर वर्धा आहे आणि यवतमाळ, वर्धा यवतमाळ ठिकाणचा जो कट ऑफ जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 92-93 पर्यंत जाणार आहे। तर एवढाच कट ऑफ जाणार आहे, एवढा सेफ झोन असणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकचा। ठीक आहे, तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल देत राहणार आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।